जय जय रघुवीर समर्थ। भजाया जनी पाहता राम येकू, करी बाण येकू, मुखी शब्द येकू, क्रिया पाहता उद्धरी सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 131 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी आम्हाला गेल्या श्लोकामध्ये रमाकांत एकांत काळी भजावा हे एक अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं। या रामाचं भजन हे जीवनामध्ये क्रांती घडवून आणणारं रसायन आहे। हनुमान चालीसामध्ये आपण म्हणतो ना की राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपती के दासा। राम भजन रूपी रसायन आमच्या जीवनामध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणतं। जसं रसायन शास्त्रामध्ये एखादी वस्तू त्या रसायनामध्ये टाकली की त्या वस्तूचे गुणधर्म पालटतात, त्याप्रमाणे राम भजन रूपी रसायनामध्ये एकदा का जीव रमला की त्याचे गुणधर्म पालटू लागतात बघा। म्हणून या रमाकांत रूपी भजनाचे दोन अंग आहेत। एक अंग आहे ते क्वांटिटीचं आहे, संख्यात्मक आहे। तुम्ही रामाचं भजन संख्येच्या आधाराने किती करता हे अत्यंत महत्वाचं साधन आहे। कारण गुणवत्ता हे जे दुसरं अंग भजनाचं आहे, ती गुणवत्ता काही लगेच येत नाही। तुम्ही जेव्हा खूप सारी संख्यात्मक नाम घेता त्यानंतर गुणात्मक नामाला सुरुवात होत असते। त्यामुळे गुणात्मक नाम येण्यासाठी संख्यात्मक नाम अनिवार्य आहे। पण संख्यात्मक नामातून गुणात्मक नाम येण्यासाठी सगळ्यात प्रधान गोष्ट आहे आणि ती म्हणजे वृत्त्यंतराची, वृत्ती पालटाची। ही तुमच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झालं पाहिजे। तुमच्या ज्या जुन्या संकल्पना आहेत, जी संकुचित विचारधारा आहे, त्या संकुचित विचारधारेला परिवर्तन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये भजनातून निर्माण झाली की सज्जनो, तुमच्या आयुष्यामध्ये संख्यात्मक नाम गुणात्मक आपल्याला स्थितीचं दर्शन घडवून आणू शकतं। त्यामुळे रामाचं भजन हे एक असं रसायन आहे की जे तुमच्या जीवनामध्ये विचाराच्या आधाराने जर तुम्ही कराल तर तुम्हाला तुमच्या वृत्त्यंतराची दिशा घडवून देऊ शकतं। म्हणून माझे समर्थ फार सुंदर म्हणतात, भजाया जनी पाहता राम येकू। कोणाचं भजन करावं या जगामध्ये? रामाशिवाय असं कोण आहे? राम नामाशिवाय असं दुसरं काय आहे? अशा या रामाचं भजन करणं म्हणजे सज्जन हो, त्या रामाला आपल्या जीवनामध्ये उतरवणं आहे। लक्षात घ्या, हा फार मूलभूत फरक आहे। जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा त्या नामामध्ये तो नामी आहेच। जसं घरामध्ये दोन लोक आहेत, परस्परांमध्ये प्रेम नसेल तर ते लोक कदाचित राहतील एकत्र, पण ते एकमेकांना हृदयामध्ये स्थान देऊ शकत नाहीत। श्री महाराज हेच सोप्या भाषेत सांगताना म्हणायचे की आम्ही रामाचं नाम कसं घेतो, जसं सावत्र आई मुलाला हाक मारेल किंवा एखादी दाई मुलाला हाक मारेल, त्याप्रमाणे आम्ही रामाचं नाम घेतो। तुकारामांची पत्नी आवली विठ्ठलाला काळ्या म्हणायची, मेल्या म्हणायची, तरी देखील विठ्ठल तिच्यावरती प्रसन्न राहायचा। कारण
ते घेण्यात येणारं त्या विठ्ठलाचं नाम हे पोट तिडकीने असायचं, तुकारामांच्या अत्यंतिक प्रेमातून असायचं. आणि त्यामुळे विठ्ठल देखील त्या नामाला ओ द्यायचा. तिथं कदाचित पल्लेदार सुशोभित शब्द नव्हते, पण ती भावना हृदयापासून आली होती. सज्जनो, तीच अवस्था नामामध्ये आहे. तुम्हाला नामाचं प्रेम लागलं, तुम्हाला रामाचं प्रेम लागलं, तुम्हाला रामाची सगुण भक्ती लागली की तो राम तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तो तुमच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतो. आणि एकदा का तो राम भजनाच्या आधाराने प्रविष्ट होऊ लागला की श्री महाराजांच्या शब्दात सांगायला जावं की तुम्ही नाम घ्या, तुमच्या मनाने तुम्ही नामाला घट्ट धरलं की मी तुमच्या मनाची जागा घेतो. म्हणजे प्रत्यक्ष रामराया तुमच्या मनामध्ये येऊन वस्ती करतो. आणि मग ते भजन तुमच्या जीवनामध्ये गुणात्मक स्थित्यंतर करायला सुरुवात करतं. भजन ही एक फार व्यापक संज्ञा आहे. भजन म्हणजे केवळ हातामध्ये जपमाळ घेऊन निरंतर त्याचा जप करणं एवढ्या पुरतीच ही मर्यादित अवस्था नाही. मी एवढ्या पुरती म्हटलं, जर तुम्ही तेवढंच करत असाल तर याचा अर्थ तुम्ही भजन करत नाही असं होत नाही. पण भजन हे कृतिशील देखील असू शकतं. भजन हे केवळ प्रत्येक वेळेला स्थिर असणं असं नाही. बघा, संताच्या दारामध्ये सेवा करताना काही लोकांचा एक आक्षेप असतो की आम्हाला जप करायला वेळच मिळत नाही, इतकी सेवा असते. पण आपण हा मनामध्ये का विचार करत नाही की जप ही सेवेची निश्चल स्थिती आहे, तर सेवा ही जपाची चंचल स्थिती आहे, कृतिशील स्थिती आहे. तुम्ही सद्गुरूच्या सेवेमध्ये आहात, मग याचा अर्थ तुम्ही त्याच्या स्मरणात नाही आहात का? आणि जर तुम्ही त्याच्या स्मरणात नसताना केवळ जर गुरुच्या दारात कर्म करत असाल तर त्याला सेवा कसं म्हणता येऊ शकेल? खरोखर सेवा ही जेव्हा ते स्मरण रूपाने होते तेव्हाच घडत असते. आणि स्मरण असेल तर आपण जपामध्ये नाही असं कसं म्हणू शकता? नाम हे कृतिशील देखील असू शकतं. आणि त्यामुळे समर्थांनी या राम भजनाची 2 अंग सांगितली. करी बाण येकू, मुखी शब्द येकू. हा बाण भात्यामध्ये असतो तोपर्यंत स्तब्ध आहे, पण बाण हा काही भात्यामध्ये बसण्यासाठी नाही आहे. बाणाला कार्य आहे, बाणाला कर्म आहे. आणि तो कर्म कसं असावं तर रामबाणाप्रमाणे असावं. मी आपल्याला म्हटलं ना की सेवा ही रामबाणाप्रमाणे झाली पाहिजे. रामबाण काय करतं? या रामबाणाचे 5 गुणधर्म असतात. त्या 5 गुणधर्मांच्या आधाराने रामबाण कार्य करतं. पहिली गोष्ट, रामबाणाला दिशा असते. ते कुठेही उगीच भरकटत बसत नाही, ते एका योग्य दिशेने निरंतर जात राहतं. दुसरी गोष्ट, रामबाणाला वेग असतो. त्याला उगीच हळुवारपणे जाण्याची सवय नसते. रामबाण हा वेगाने जातो. तिसरी गोष्ट असते रामबाणामध्ये, ती म्हणजे रामबाण हे कोणाच्याही मदतीशिवाय पुढे जाणारं अस्त्र आहे. तलवार ढाली बरोबर लागते तरच तलवार काम करू शकते. चिलखत पाहिजे, शिरस्त्राण पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. पण बाण एकदा धनुष्यामधून निघाला की त्या बाणाला त्याचं कर्म करण्यासाठी इतर कोणाचीही गरज लागत नाही. हा बाणाचा तिसरा गुणधर्म आहे. रामबाणाचा चौथा गुणधर्म आहे की रामबाण हे कार्य केल्याशिवाय परत येत नाही. म्हणून तर त्याला आपण म्हणतो ना की यावरती रामबाण उपाय आहे. रामबाण उपाय म्हणजे काय की ते घेतलं की ते काम पूर्ण झालंच पाहिजे. रामबाण कधीही कर्म झाल्याशिवाय परत येत नाही. आणि 5वा रामबाणाचा गुणधर्म आहे की रामबाण कार्य करतं आणि गपचूप येऊन भात्यामध्ये येऊन बसून जातं. 10 बाणांमध्ये कुठल्या बाणाने कार्य केलं हे बाण मारणारा देखील सांगू शकत नाही. इतका रामबाणामध्ये अकर्तुम भाव असतो. मग सद्गुरूची सेवा, रामाची सेवा करणं हे जर भजन असेल तर सेवा करणाऱ्या व्यक्तीमध्ये जर हे 5 गुणधर्म आले तर तो रामाच्या हातातला बाण झाला. करी बाण येको. कुठले कुठले 5 गुणधर्म? सेवेला दिशा हवी. आपल्या गुरुनी सांगितलं ना अन्नदान करा, तर मग अन्नदान ही दिशा आहे. गुरुनी सांगितलं ना नामस्मरण करा, लोकांमध्ये उत्सव करा, सगुण उपासना करा, तर ही दिशा आहे. उगीच काहीतरी स्वतःची नवीन दिशा गुरुपासून वेगळी तयार करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच दिशेला जा ज्या दिशेला गुरुनी आपल्याला सोडलेलं आहे. त्याच मार्गावरून चाला. प्रत्येकाने नवीन रस्ता तयार करण्याची गरज नाही. हा मार्ग अत्यंत सुरक्षित आहे गुरुनी दिलेला.
त्याला ही दिशा आपण द्यावी. बर, त्या दिशेवरती चालताना उगीच बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नये. ती ससा आणि कासवाची गोष्ट आठवती ना लहानपणीची? त्या कासवासारख्या कुर्मगतीने कदाचित चालाल, पण निरंतर चालत राहा, थांबू नका. वेग जो तो आपापल्या शक्तीनुसार आणेल, पण मग थोडा वेळ चालायचं, मग पुन्हा कुठेतरी भरकटत जायचं, पुन्हा काहीतरी करायचं. असं आपण दिशेचा आणि वेगाचा अपमान करू नये. चालत राहावं, चालत राहावं. जो चालतो तोच पोहोचतो, लक्षात घ्या. हा रामबाणाचा दुसरा गुणधर्म आहे, वेग. तिसरी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे की केलं असतो, पण काय करू, हा मदतीला नाही, तो मदतीला नाही, एकटा कसं करू? तुम्ही करायला लागा. महाराज म्हणतात, तुम्ही इथं कोणी सेवेला आला नाहीत तरी चुलीमध्ये लाकडं आपोआप पेटतील, चुलीवर अन्न आपोआप सडेल, शिजेल, आलेल्या लोकांचं पोट भरेल. तुम्ही असल्यामुळे हे घडतंय, हे कधीही मानू नका. सज्जनो, आपण सेवा ही कधीही परिस्थितीजन्य ठेवू नये. आपल्याला जेवढं जमतंय तेवढं आपण करायला लागावं, सुरू करावं. हे बाणाचं तिसरा गुणधर्म आहे. चौथा गुणधर्म, जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. हे लक्षात ठेवा. काय होतं ना, आम्हा परमार्थिक माणसांचं फार असतं, थोडीशी अडचण आली, अरे अरे राहू दे, रामाची इच्छा दिसत नाही बरं का. अरे रामाची इच्छा खाक तुला कळाली? जर मारुती रायाने असा विचार केला असता की अरे बापरे, मध्ये समुद्र आला, आता कसा सीतेचा शोध करायचा, जाऊ दे, परत जाऊ, तर कधी मारुती रायाची उपासना कोणी केली नसती. संकट येणार, अडचणी येणार, त्या अडचणींवरती निधड्या छातीने मात करण्याचं धारिष्ट तुमच्यामध्ये पाहिजे, तर तुम्ही रामबाण. नाहीतर अशी मिळमिळीत भक्ती कधी रामबाण तुम्हाला होऊ देणार नाही. तुम्हाला रामाचा बाण व्हायचा असेल तर ध्येय उदात्त ठेवावं आणि ते उत्तुंग ध्येय पूर्ण करावं, तर तुम्ही रामाचे बाण झाला. आणि एवढं सगळं करून उगीच गवगवा करू नये, मी केलं मी केलं म्हणून. गपचूप कुठेतरी लपून बसावं. लपावे अति आदरे रामरूपी. अशा या रामरूपामध्ये आपण स्वस्थ राहावं. कधी स्वतःकडे श्रेय घेऊ नये, करते पण घेऊ नये, म्हणजे मग तुम्ही रामबाण झाला. करी बाण येकू आणि मुखी शब्द येकू. रामासारखं वचन असावं आपल्या मुखामध्ये, बोलण्यामध्ये विसंगती नसावी. रामबाणाचे जसे 5 गुणधर्म आहेत, तसे या रामवचनाचे देखील काही गुणधर्म आहेत. पहिला वचन आहे की ते सत्य असावं. कधी असत्याचा आपण वापर भजनाच्या आधाराने करू नये, कारण की ज्या जिव्हेने रामाचं नाम घ्यायचं त्याच जिव्हेने आपण खोटं बोलायचं, हे काही योग्य नाही. त्यामुळं राम भजन करणाऱ्या माणसाने आपली गुणात्मक अवस्था बघताना या भजनामध्ये कधीही असत्याचा स्वीकार करू नये, सत्य बोलावं. दुसरी गोष्ट, ते वचन मधुर बोलावं. बोलताना आपण आपल्या शब्दांना अगदी निवडून व्यवस्थित गोडव्याने माधुर्याने बोलावं, मधुर वचन असावं. तिसरी गोष्ट, जसा बाण समोरच्याला विदीर्ण करून टाकतो ना, त्याच्या विपरीत, त्याच्या उलट शब्दांना आपण जतन करावं. शब्दाने कधीही कुठल्याही मनुष्याचं मन आपण दुखवू नये. बघा, माझ्या रामाने कधीच कोणाला शब्दाने दुखवलं नाही. अगदी वनामध्ये जाण्याची वेळ आली तरी तो कैकेयीला एक शब्द चुकीचा बोलला नाही. हे राम वचन होण्याचं लक्षण आहे. सत्य असावं, मधुर असावं, कोणाचंही उगीच अंतःकरण दुखवणारं नसावं, आणि हो, मधुर असावं म्हणून उगीच कोणाची स्तुती करणारी नसावी. काही लोक बघा, शब्दांचे इतके मनोरे बांधतात की समोरचा मनुष्य त्यामध्ये हरवून जातो. पण हे मनोरे खरे नसतात, कारण त्यांना आपला कार्यभाग साधून घ्यायचा आहे. आपला कार्यभाग साधून घेताना या माणसाने असे बांधलेले भ्रामक मनोरे असतात. राम वचन होण्यासाठी आपण कधीही साखर पेरणीचे शब्द वापरू नयेत. जे सत्य आहे ते मधुर वचनांनी, मर्यादेने आपण लोकांना जरूर सांगावं. असं हे रामवचन होण्याचे देखील काही गुणधर्म आहे. आणि आपली प्रत्येक क्रिया करत असताना एकच आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. जर इथं रामराया असता तर मी कसा वागलो असतो, माझा राम कसा वागला असता, माझ्या रामाला काय आवडलं असतं. आपल्या रामाला, आपल्या सद्गुरूला आवडेल अशा पद्धतीने आपण निरंतर वागण्याचा प्रयत्न करावा. क्रिया पाहता उद्धरी सर्व लोक. रामाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्याचं चरित्र हे चिंतन करण्यासारखं आहे. क्रोध कसा असावा तर रामासारखा असावा. युद्धामध्ये आपण बघा, रामाने तो क्रोध अंगीकारलाय, तो आतून आलेला नाही, त्या वेळेपुरता त्याने तो अंगीकारलेला आहे. तसं आपण वेळ प्रसंगी कार्य करण्यासाठी त्या क्रोधाचं अवलंबन करावं.
काम देखील आपला मर्यादित स्वरूपाचा असावा. मद मोह मत्सर या सगळ्याचा त्याग करावा. शूर्पणखे सारखा मोह समोर आल्यानंतर रामाने दाखवलेली स्थितप्रज्ञता आपण अभ्यासावी. या सगळ्या गोष्टी, रामाची प्रत्येक क्रिया ही जीवनाचा उद्धार करणारी आहे. म्हणून रामाचा आदर्श सगळे संत गातात. तुम्ही रामाचं चरित्र आणि चारित्र्य निरंतर आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणं ही नामाची गुणात्मक अवस्था आहे. बघा, ही गुणात्मक अवस्था आपण आपल्या अंतरंगामध्ये धरून राहावी. आणि यासाठी काय करावं? आपण आपली बुद्धी बाजूला ठेवून धरा जानकी नायकाचा विवेक, या जानकी नायकाचा विवेक आपण आपल्या हृदयामध्ये धारण करावा. माझा राम कसा बोलतो, माझा राम कसा चालतो, माझा राम कसा विचार करतो, या सगळ्या आदर्शांना आपण आपल्या हृदयामध्ये सगुण चरित्राच्या आधाराने अभ्यासावं, चिंतन करावं, मनन करावं. बघा, नामस्मरण करताना काही लोक म्हणतात खूप विचार मनामध्ये येतात. मी म्हणतो येऊ द्या ना विचार. मग विचार करायचेच असतील तर मग रामाच्या या चरित्राचे विचार का नको करायला? मी ज्याचं नाम घेतोय तो राम कसा असेल, त्याचं चरित्र कसं असेल, त्याची कृती कशी असेल, त्याचे हे विचार कसे असतील, त्याचा हा विवेक कसा असेल, अशा सर्व दृष्टीने आपण रामाला आपल्या अंतःकरणामध्ये बांधून ठेवू शकलो तर मला असं वाटतं की हे सगळं भजनाचं गुणात्मक अंग आहे. राम भजन हे संख्यात्मक देखील आहे आणि राम भजन हे गुणात्मक देखील आहे. झाडाची मशागत करताना आपण मुळाच्या ठिकाणी पाणी घालतो आणि मुळाच्या ठिकाणी घातलेलं पाणी हे एखाद्या वरच्या पानापर्यंत जसं पोहोचतं, त्याप्रमाणे थेंब 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 घेत असलेलं संख्यात्मक नाम हे या मुलाधारापासून सहस्राकारापर्यंत जाणार आहे. आणि ते मुलाधारापासून सहस्राकारापर्यंत जाताना जसं चक्रांची शुद्धी महत्वाची आहे, तसं नाम घेत असताना विवेकाच्या आधाराने आपलं जीवन राममय करून टाकणं, ज्याचं नाम घेतोय त्या रामाला आपल्या जीवनामध्ये उतरवणं, हे ज्याला जमलं सज्जनो, त्यालाच हे वृत्त्यंतर साधलं. त्यालाच आपल्या जीवनामध्ये हा राम उतरवता आला. असा राम आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे भजनाचं एक दिव्य अंग समर्थ आम्हाला समजावून सांगत आहे. खरोखर राम भजन हे अपूर्व आहे. या राम नामामध्येच त्याच्या गुणात्मक स्थितीचं अंग दडून बसलेलं आहे. आम्ही काय करतो? मी जसा आहे तसंच राहून राम भजन करण्याचा प्रयत्न करतोय. नाही, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागराची झाली. मी जसा आहे तसा राहून मला तो राम प्राप्त होणार नाही. मला बदलायला हवं, मला बदलायला हवं. आणि यासाठी शरणागतीची भावना अत्यावश्यक आहे. तुम्ही शरण जा रामाला. त्याला सांगा, रामा मी परम पापी आहे, माझ्यामध्ये अनंत दोष आहेत, अनंत अपराध आहेत, परंतु रामा मी तुझा आहे ना. आता तुला मी कसा शोभून दिसेन असा तू मला आवर, असं तू मला सजव. आणि आपल्या रामाला हे फार आवडतं. शरणागत वत्सल असा तो राम आहे. तुम्ही जरी कितीही दुर्गुणांनी भरलेले असला, पण जर तुम्ही शरण गेला तर रामराया त्याच्या हातातला तुम्हाला बाण करून टाकेल. त्याच्या मुखातल्या वचनाप्रमाणे तो तुमच्या जीवनाला माधुर्याने भरून टाकेल. आणि असं हे राम भजन तुमच्या जीवनामध्ये विवेकाला प्रस्थापित करेल. ते राम भजन तुमच्या कृतींना उद्धरून टाकेल. आणि बघता बघता तो साक्षात चालता बोलता राम हाच तुमच्या आयुष्याचा प्राण होऊन जाईल. तुमची प्रत्येक कृती त्या रामाला शोभेल अशी घडू लागेल. असं हे राम भजनाचं विलक्षण वैश्विक रूप सज्जनो आपण अनुभवू शकतो. हेच माझ्या समर्थांचं रामभजनाचं मर्म आहे. असं रामभजनामा प्रत्येकाला घडो हीच रामचरणी प्रार्थना करतो. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.